राज्य सरकारच्या शपथविधीनंतर सर्वांना उत्सुकता होती ती खातेवाटपाची आणि अखेर हे खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं। यामध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी जी आहे ते या ठिकाणी पुसद विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे देण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच मंत्री पद जे आहे त्यांनी या ठिकाणी घेतलं आणि थेट महत्त्वाची खाती जी आहे ते त्यांना या ठिकाणी देण्यात आली। आपल्यासोबत बोलण्यासाठी इंद्रनील नाईक आहेत। भाऊ, दुसरी टर्म तुमची विधानसभेच्या आमदारची, तुम्ही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली, महत्त्वाची खाती तुमच्याकडे या ठिकाणी दिलेली आहे। अगदी उद्योग विभागासारखं खातं या ठिकाणी दिलेलं आहे, मृदू जलसंधारण विभागासारखं दिलेलं आहे। काय नेमकं आव्हान या संपूर्ण संदर्भाने वाटतं? नाही, खरं म्हणजे पहिल्यांदा राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पहिल्यांदाच खरं म्हणजे एवढे सर्व 6 महत्त्वाचे खाते देणे हे सर्वांनी अजितदादा यांचं मी सर्वप्रथमतः आभार व्यक्त करतो। पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे की जबाबदारी ही फार मोठी आहे, कारण की खाते जर बघितले तर उद्योग, जलसंधारण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास असेल, पब्लिक वर्क म्हणजे सार्वजनिक बांधकाम आणि मला वाटतं एक 6वं खातं, म्हणजे असे 6 खाते आहेत। महत्त्वाची खाती आहेत, मोठी खाती आहेत, कामं भरपूर राहील आणि त्यासोबत जबाबदारी पण फार मोठी राहील। तर माझं मत आहे की तरुणांवर जास्त विश्वास या मंत्रिमंडळात दिसतोय। आपण कॅबिनेटमधलेही जे पहिल्यांदा निवडून आलेले, पहिल्यांदा जे मंत्री झालेले आहेत त्यांना चांगली खाती तिथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे। म्हणजे नवीन जनरेशनचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं आहे असं समजून चालू आपण। एक पाहिलं तर पुसदचं नाईक घराणं गेल्या अनेक वर्षापासून राजकीय पटलावर आपलं एक वेगळं महत्त्व ठेवून आहे। राजकीय निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी नाईक घराणं प्रतिनिधित्व करत आलेलं आहे। वडिलांनंतर आता तुम्ही पुन्हा मंत्रिपदी शपथ घेतली आणि खातेवाटपसुद्धा झालं। नाही, बरोबर आहे, नाईक परिवाराचा वारसा हा फार मोठा आहे। महाराष्ट्रात फार मोठं योगदान आहे नाईक परिवाराचं। म्हणून माझं मत एवढंच आहे की अपेक्षा भरपूर असतील लोकांच्या, अपेक्षेवर खरं उतरण्यासाठी आता पहिले 6 दिवसापासून खातेवाटपाची वाट बघतो होतो, कारण की आम्हाला रोडमॅप तयार करून कसं काम करायचं हे आज त्याची एक दिशा ठरलेली आहे। त्या दिशेवर नक्कीच आम्ही ऑफिस अलोकेशन नंतर आम्ही त्याच्यावर चार्ज घेतल्यानंतर मूळ म्हणजे की आम्ही त्याच्यावर काम सुरू करू आणि सन्माननीय अजितदादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या नेतृत्वाखाली तिथे चांगलं काम करून दाखवू आम्ही। निश्चित तर हे होते राज्यमंत्री इंद्रनील नाईक। कॅमेरामन विशाल रायपूरसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।